पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय मन की बात कार्यक्रमाचे औचित्य साधून नागडे गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने गावात एसटी एनसीएमसी नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कल्याणकारी शिबिराला नागडे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला। या शिबिराचे शानदार उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हाच भाजपचा उद्देश असल्याचे सांगितले। या कार्यक्रमाचे आयोजक राजू सिंग परदेशी, नानासाहेब लोहारे, बापू गाडेकर, गणेश डोळे, बाबासाहेब कल्याणकर, अशोक भाऊ काळे, रमेश सिंग परदेशी, हर्षद माहुलकर, हरिओम कडतण आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिरादरम्यान शेकडो नागरिकांनी आपले स्मार्ट कार्ड काढून घेतले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। आज भारतीय जनता पार्टीतर्फे नागडे गावामध्ये एसटी महामंडळ एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढण्याचा कॅम्प लावण्यात आलेला आहे। या वयस्कर महिला पुरुषांसाठी जो येवल्याला जाण्याचा वेळ किंवा येवल्याला गेल्यावर खूप गर्दी असते, त्यांना गर्दी असल्यामुळे खूप टाइम लागतो आणि या वयस्कर महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तिथं बसण्यास त्रास होतो। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागडे गावामध्ये नागडे पैठणी क्लस्टर येथे जो एनसीएमसी कॅम्प लावण्यात आलेला आहे, त्या संदर्भात आज नागडेतील कमीत कमी 50 महिला, 10 ते 15 पुरुष आता या क्षणी जमलेले आहेत आणि त्यांचं स्मार्ट काढायचं काम चालू आहे। तरी असंच मी ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करतो का असेच कॅम्प आम्ही वेळोवेळी लावू, त्याचा फायदा आपण ज्येष्ठ नागरिकांनी, ग्रामस्थांनी घ्यावा हीच विनंती।